राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. 9 राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपाची पिछेहाट. विविध कार्यक्रमांनी साजरा होणार विद्यापीठाचा वर्धापन दिन. मुखेड आणि भोकरची जागा भाजपाकडे जाण्याचे संकेत. आयाराम नेत्यांना उमेदवारी दिल्यास बंडाळीची शक्यता. उंचेगावचा ग्रामसेवक 800 रुपयाची लाच घेताना चतुर्भुज. यशवंत महाविद्यालयात हिंदी दिन साजरा. आता बातमीपत्र विस्ताराने. मोदी सरकारची सत्र परीक्षा समजल्या जाणाऱ्या 3 लोकसभा आणि विधानसभेच्या 33 जागांचा निकाल हाती आला आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालावरून मोदीची लाट ओसरली असल्याचं दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सायकल सुसाट धावली आहे, तर काही ठिकाणी काँग्रेसनेही आपला हात उंच केला आहे. 9 राज्यामध्ये झालेल्या पोटनिवडणुकाचे निकाल हाती आले आहेत. गुजरात वगळता भाजपाला इतर कोणत्याही राज्यामध्ये अपेक्षित यश मिळालेले नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले, तर समाजवादी पार्टीला तब्बल 8 जागांवर यश मिळाले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं. राजस्थानमध्येही भाजपाला 4 पैकी केवळ 1 जागावर यश मिळालं आहे, तर 3 जागा मिळवत काँग्रेसने गेलेली शान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरातमध्ये मात्र भाजपाला 6 जागांवर यश आलं असून काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला 1 जागेवर यश मिळालं आहे. आजच्या निकालावरून भाजपाची मोदी लाट ओसरल्याचं दिसून येत आहे. उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असून या दिनीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन आहे. या दिनाच्या औचित्यावर विद्यापीठ 20वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करत आहे. दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी विद्यार्थी गुणगौरव, विशेष पारितोषिक वितरण तसेच वेगवेगळे पुरस्कार वितरित करण्यात येतात. यावर्षी देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी सदरील कार्यक्रम 3 दिवस करण्याचे ठरवले आहे. दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता परीक्षा विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता गुणवंत विद्यार्थी आणि पाल्यांचा सत्कार करण्यात येणार असून आंतरविद्यापीठ व राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव स्पर्धेतील विजेते खेळाडू, व्यवस्थापक आणि प्राचार्य यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 21 सप्टेंबर रोजी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक आणि उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी आदी पुरस्कार देण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये भोकर आणि मुखेडची जागा लढवण्यास शिवसेना इच्छुक नसल्याने या दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्यात शिवसेनेने हिरवा कंदील दर्शविला असल्याचे समजते. त्यामुळे आता या दोन्ही जागांवरील उमेदवाराची चाचपणी भाजपने सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाने किनवट, नायगावसह जिल्ह्यातील 5 जागा लढवण्याची तयारी केली आहे. यामध्ये भोकर, मुखेड, नांदेड दक्षिण किंवा नांदेड उत्तर या 3 जागांचा समावेश आहे. यापैकी भोकर आणि मुखेड या दोन्ही जागा शिवसेना लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपाने या 2 मतदारसंघातील इच्छुक उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. येत्या 2 दिवसात त्यासाठी बैठका आयोजित केल्या आहेत. भोकर मतदारसंघातून माजी नगराध्यक्ष रामराव चौधरी हे इच्छुक असून भाजपात नुकतेच दाखल झालेले माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव किनळकर यांच्यावर पक्षश्रेष्ठी प्रचाराची धुरा सोपवणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुखेड मतदारसंघातून राम पाटील रातोळीकर यांच्यासह गोविंद राठोड हे दोघेही इच्छुक आहेत. जिल्हाध्यक्ष या नात्याने राम पाटील रातोळीकर यांचं पक्ष संघटन मजबूत असून अनेक वर्षापासून त्यांची या विधानसभेसाठी धडपड आहे. परंतु मुखेडमधून राठोड बंधू तर भोकरमधून माधवराव किनळकर यांचे नाव चर्चेत असल्याने पक्षाच्या जुन्या निष्ठावंतात नाराजीचा सूर असून पक्षातील काही नेते बंडखोरी करण्याची भाषा करत आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. आरोग्य, व्यवसाय, शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष. आमच्याकडे कौटुंबिक अडचणी, व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो. आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा. नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा. आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल.
संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट 9764022299. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350625656. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350625656. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 9922909974. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 9423035035. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज हातगाव तालुक्यातील उंचेगाव बुद्रुक येथील ग्रामसेवक व्यंकटराव पांडुरंग कोल्हे यांना एका नागरिकाकडून 800 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ग्रामसेवक व्यंकटराव पांडुरंग कोल्हे यांची तळणी येथे नियुक्ती होती, परंतु ते डेप्युटेशनवर उंचेगाव येथे होते. त्यांनी एका नागरिकाकडून घर बांधकामाची कागदपत्रे देण्यासाठी 800 रुपयाची लाच मागितली होती. ग्रामसेवक कार्यालयामध्ये त्यांना तक्रारदाराकडून आज 800 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे DYSP कुलकर्णी, LP गिले, सय्यद साजिद वरजे, बाबू गुजलवाड, मारुती शेरगिल, चालक किडे आदींचा समावेश आहे. आज यशवंत महाविद्यालयामध्ये हिंदी दिनानिमित्त हिंदी अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर गणेशराव सोनारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर कल्याणकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर विजयसिंह ठाकूर यांनी केले. या प्रसंगी हिंदी विभागातील डॉक्टर सुनील जाधव, डॉक्टर मुघल, डॉक्टर जाजू तसेच जगदीश कदम आदींची उपस्थिती होती. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. नंदीग्राम सोसायटीमध्ये 7 जुगाऱ्यांना 50,000च्या ऐवजासह रंगेहात पकडले. बिलोली येथे पत्नीला बोलल्याच्या कारणावरून 30 वर्षीय इस्माचा चाकूने भोसकून खून. 3 जणांसोबत एका महिलेवर गुन्हा दाखल. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स.